नवरात्रीच्या दिवसात कलशावर ठेवलेला नारळ विसर्जनानंतर कसा वापरावा किंवा घटस्थापनेच्या कलशावरील नारळाचं काय करावं असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर या प्रश्नाचं उत्तर चला जाणून घेऊया। पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण आतापर्यंत 80% लोकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही। त्यांनीही लाल सबस्क्राईब बटन नक्की दाबा। नवरात्रीच्या 9 दिवसांत देवी दुर्गेच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे। पूजेसोबतच अनेक जणांच्या घरी घटस्थापना केली जाते। त्यावेळी कलश बसवला जातो आणि गवत सुद्धा वाढवलं जातं। नवमीला कन्यापूजन आणि हवनानं पूजा संपते। यासोबतच बहुतेक लोक कलशाच्या वर ठेवलेला नारळ फोडतात आणि प्रसाद म्हणून कुटुंबात वाटून खातात। पण असं करणं पूर्णपणे चुकीचं मानलं जातं। मग कलशावर ठेवलेल्या नारळाची पूजा केल्यानंतर काय करावं हे आपण जाणून घेण्याआधी कलश स्थापनेमागचा एक वैज्ञानिक दृष्टिकोन आधी जाणून घेऊया। पौराणिक मान्यतेनुसार नवरात्र उत्सवात धान्य पेरणी केल्यास घरात धनधान्याची वाढ होते आणि देवीची कृपा सदैव आपल्यावर राहते अशी मान्यता आहे। धान्य हे अन्न, त्याचा संबंध शेती आणि निसर्गाच्या उर्वरतेशी जोडला गेलाय। देवी दुर्गेला प्रसन्न करण्यासाठी आणि तिच्या आशीर्वादानं परिपूर्ण जीवनासाठी धान्याची पेरणी शुभ मानली जाते। धान्याची पेरणी कशी केली जाते तर कलश स्थापनेच्या दिवशी 5 प्रकारच्या धान्यांची पेरणी केली जाते। यासाठी स्वच्छ माती वापरली जाते आणि कलश स्थापना करताच त्याला पाण्यानं सिंचन दिलं जातं। मान्यता अशी आहे की या धान्यांची जसजशी वाढ होते तशीच घरात समृद्धी आणि प्रगती होते। नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये हे धान्य हळूहळू हिरवगार होतं, जी देवीच्या आशीर्वादाचं प्रतीक मानले गेले। वैज्ञानिक दृष्टिकोनातून धान्याची पेरणी शुभ मानली जाते। धान्याची रोपं वातावरणावर सकारात्मक परिणाम करतात। ही रोपं हवा शुद्ध करतात आणि मातीची उर्वरता वाढवतात। शिवाय या रोपांना पाणी दिलं जातं तेव्हा पर्यावरणातील ओलावा टिकून राहतो। याशिवाय घरात सकारात्मक ऊर्जा आणि शुद्धतेचा संचार होतो। अंकुराचं महत्त्व, नवरात्री दरम्यान पेरलेले जे अंकुर असतात ते समृद्धी आणि यशाचं प्रतीक मानले जातात। परंपरेनुसार धान्य वाढतं आणि त्याची उंची वाढते, यावरून भविष्याच्या समृद्धीचा अंदाज घेतला जातो आणि जलद आणि हिरवीगार वाढत असलेली ही रोपं किंवा अंकुर शुभ मानली जातात। कुटुंबाच्या सुखसमृद्धीचे हे संकेत असतात। नवरात्रात कलश स्थापनेच्या वेळी धान्याची पेरणी ही परंपरा धार्मिक, सांस्कृतिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे। ही परंपरा देवी दुर्गेला जीवनातील समृद्धी आणि उन्नतीसाठी प्रार्थना करण्याचं प्रतीक मानलं गेलंय। त्याचबरोबर पर्यावरण शुद्ध आणि सकारात्मक ठेवण्यासाठी हे एक साधन देखील आहे। धान्याचे अंकुर हे जीवनात प्रगती आणि यशाचे संकेतही देतात आणि या पावन नवरात्रीच्या पर्वामध्ये देवीच्या कृपेने समृद्धीचे मार्ग मिळतात असं सांगितलं जातं। आता मुद्द्याचं म्हणजे कलशावर ठेवलेल्या नारळाचं काय करावं। जसं आधी सांगितलं की कलशावर ठेवलेला नारळ हा कधीही खाऊ नये। कलशावर ठेवलेला नारळ न खाण्याची श्रद्धा काय तर कलशाच्या स्थापनेत नारळाची विशेष भूमिका असते। कलशाच्या वर एक नारळ ठेवला जातो आणि त्याला चुनरी कलाव्यानं गुंडाळलं जातं। शिवाय बाजूला देवी दुर्गेच्या मूर्तीची स्थापना केली जाते। या नारळाची 9 दिवस पूजा करून मंत्रोच्चार केला जातो। असं मानलं जातं की हे खोबरं खाऊ नये। अनेक विद्वानांचं असं मत आहे की पूजेचा हा नारळ आपले दुःख आणि त्रास किंवा घरातील नकारात्मकता खेचून घेतो। यामुळे कलशावर ठेवलेला नारळ खाऊ नये। अनेक भागामध्ये कलशावर ठेवलेला नारळ खाण्याची परंपरा आहे। त्या पद्धतीने ही परंपरा पाळली जाते। काही भागामध्ये कलशावरचा नारळ हा नदीत किंवा वाहत्या पाण्यात प्रवाहित केला जातो। काही ठिकाणी घरामध्ये शुभ कार्य हवे असेल आणि घरातील लोकांचे वाईट नजरेपासून संरक्षण करायचे असेल तर हा कलशावरील नारळ लाल कपड्यामध्ये बांधून मुख्य दारावर बांधला जातो। हा नारळ घरात येणारी प्रत्येक नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो अशीही मान्यता आहे। याचबरोबर बरेच लोक कलशावर ठेवलेला हा नारळ स्वतः खाण्याऐवजी गाईला सुद्धा खाऊ घालतात। कलशाच्या वर ठेवलेला हा नारळ बहुतेक जण लाल कपड्यात बांधून घरात सुद्धा ठेवतात। यामुळे घरात सुखसमृद्धी टिकून राहते अशी मान्यता आहे। त्या प्रत्येक भागाची वेगवेगळी परंपरा आहे आणि त्या पद्धतीने, त्या परंपरेने आपण हा नारळ ठेवू शकता। धार्मिक शास्त्रामध्ये कलश हे सुखसमृद्धी आणि शुभ कार्याचं प्रतीक आहे। पण नारळाशिवाय कलशाची स्थापना अपूर्ण आहे। कलशाची स्थापना करताना नारळाचं काय महत्त्व आहे आणि कलशावर नारळच का ठेवला जातो तर कलशात नारळ ठेवण्याचं महत्त्व असं की नारळ हे श्री गणेशाचं प्रतीक मानलं जातं। शास्त्रानुसार नारळात त्रिदेवांचाही वास असतो।
कलशावर नारळ ठेवल्यानं शुभ कार्यात त्रिदेवांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि कार्य विना अडथळे पूर्ण होतात। शारदीय नवरात्रामध्ये घटस्थापना करून 9 दिवस देवीच्या 9 रूपाची पूजा केली जाते। अनेक मराठी घरांमध्ये या काळामध्ये हळदी कुंकू कार्यक्रमही आयोजित केले जातात। नवरात्रीच्या निमित्तानं घटस्थापनेसाठी वापरलेल्या नारळाला कोंब येऊन त्याचं रोप तयार झालं तर याचा अर्थ काय, असा प्रश्न सुद्धा अनेकांना पडतो। याबाबतही जाणून घेऊया। नारळाला कोंब येऊन यातून रोप तयार होणं ही सकारात्मक गोष्ट आहे। तो सौभाग्याचा संकेतही मानला जातो। यातून प्रगतीचे संकेतही मिळतात असं सांगितलं जातं। याचबरोबर भगवान श्रीहरी विष्णू आणि देवी लक्ष्मी यांनी नारळाचं झाड आणि कामधेनू या 2 गोष्टी पृथ्वीवर आणल्या असं मानलं जातं। यामुळे नारळाला कोंब आला तर याच्याकडे श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद म्हणून पाहिलं जातं। नारळात देवी लक्ष्मीचा वास असतो असंही मानलं जातं। त्यामुळे घटस्थापनेसाठी वापरलेल्या नारळाला कोंब आला तर तो देवी लक्ष्मीचा आशीर्वाद समजला जातो। एखाद्या व्यक्तीला आर्थिक चिंता भेडसावत असतील तर त्याची आर्थिक प्रगती होणार आहे असं मानलं जातं। थोडक्यात काय तर नारळाला आलेल्या कोंबाबद्दल मनात कोणताही गैरसमज न ठेवता त्याच्याकडे प्रगती, समृद्धी आणि भरभराटीचं एक प्रतीक म्हणून पाहिलं जावं। नवरात्र संपल्यानंतर बागेत ते रोप लावून त्या आशीर्वादाचं आपण जतन करू शकतो। याचबरोबर कुलदेवतांचे आशीर्वाद नेहमी आपल्यावर असावे, त्यांचं स्थान निरंतर आपणाजवळ असावं आणि त्याची सेवा आपल्याला सदैव करता यावी या संकल्पनेतून कुलदेवतांचा मंगल कलश देवघरात ठेवला जातो। अनेकांच्या देव्हाऱ्यामध्ये कुलस्वामिनीचा कलश पूजलेला असतो। हा कलश आपल्या देव्हाऱ्यामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे असंही म्हणतात, कारण हा कलश आपल्या कुलदैवत आणि कुलस्वामिनी यांचं प्रतीक मानलं जातं। ज्या घरातील देव्हाऱ्यामध्ये कुलदेवतेचा कलश असतो त्या घरावर कधीच संकट येत नाही आणि त्या घरावर कुलदेवतेचे आशीर्वाद सदैव असतात असंही म्हणतात। आपली कुलदेवता आणि प्रत्येक देवीचा वार मंगळवार किंवा शुक्रवार दोन्हीपैकी एक वार निवडून त्या दिवशी आपल्या घरामध्ये कलशाची स्थापना करावी। कलश स्थापन झाल्यानंतर पंचोपचाराने कलशाची विधिवत पूजा करावी आणि कुलदेवतेचा नामजप करावा। ही पूजा करत असताना अत्यंत मनापासून ही पूजा करावी। पूजा मनापासून केल्यानं त्या कलशामध्ये आपल्या कुलदेवीचे अस्तित्व निर्माण होते आणि आपली कुलदेवता आपल्या घराचं रक्षण करते आणि कोणत्याही प्रकारचा त्या घरातील लोकांना त्रास होऊ देत नाही असे बऱ्याच जणांचे अनुभव आहे। त्याचबरोबर कलश स्थापना केल्यानंतर लोभ, क्रोध, माया, मत्सर, द्वेष या वाईट भावनांपासून व्यक्तीला मुक्ती मिळू शकते आणि यापासून व्यक्ती दूर राहतो। यासाठी सुद्धा पूजेमध्ये मंगल कलश ठेवणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं। यामुळे घरात सकारात्मकताही पसरते अशी मान्यता आहे। नवरात्रीत कलशावर ठेवलेला नारळ विसर्जनानंतर कसा वापरावा किंवा घटस्थापनेच्या कलशावरील नारळाचं काय करावं या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली असेल अशी खात्री आहे। अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका।